नमस्कार. आजच्या एपिसोडमध्ये इथे ऋषिकेश सौमित्राला म्हणत असतो, की जानकी कुठेही येणार नाहीये. तुमच्या नानांना सांगा, जानकीला बोलावण्यापेक्षा त्या नालायक ऐश्वर्याला बोलवा म्हणावं आणि तिला त्यांची कामं करायला सांगा. आत्तापर्यंत ती ऐश्वर्या खोटारडेपणा करत आलीच होती, पण आता तर काय, ती लोकांच्या कपाळाला खोटी नाणीसुद्धा लावायला निघाली आहे. तेव्हा इथे आता सौमित्राला कळत नाही, की ऋषिकेश नेमका काय बोलतोय. तेव्हा सौमित्र म्हणतो, दादा हे काय बोलतोयस तू? तेव्हा इथे आता ऋषिकेश म्हणत असतो, जानकी या लोकांना माहिती नाही वाटतं त्या ऐश्वर्याने काय केलंय ते. सांग सांग, यांना पण कळू दे त्या ऐश्वर्याची किती खालच्या पातळीपर्यंत वागायची हिंमत वाढली आहे ती. तेव्हा इथे आता अवंतिका म्हणत असते, वहिनी काय झाले सांगा ना, काय केलं त्या ऐश्वर्याने? तेव्हा जानकी म्हणते, नाही काही नाही. तेव्हा सौमित्र म्हणतो, की जानकी वहिनी प्लीज आमच्यापासून काही लपवू नका. त्या ऐश्वर्याने काय केले ना ते प्लीज आम्हाला सांगा. तेव्हा इथे जानकी आता नाईलाजाने जो काही घडलेला प्रकार असतो तो ऋषिकेशला सांगायला सुरुवात करते. तेव्हा इथे जानकी म्हणत असते, की ती जेव्हा गाड्या साफ करत असते तेव्हा ऐश्वर्या आपली गाडी घेऊन तिथे येते आणि म्हणते, की माझी गाडीसुद्धा एकदम स्वच्छ साफ करायची. जानकी ऋषिकेश रणदिवे ऐश्वर्या रणदिवेची गाडी साफ करायची. तिने कॉफी सांडवली, पुन्हा पुन्हा साफ करायला लावली आणि मग तिने खोटं नाणं कपालावरती लावलं. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणत असतो, आणि मी माझ्या बायकोला त्या घरामध्ये आता अजिबात पाठवणार नाही आहे, कळलं तुला? आणि हे बघ सौमित्र, आणि सौमित्र सुमित्रा रणदिवे, आता तूसुद्धा इथे येऊ नकोस. तूसुद्धा गेलास तरी चालेल. आत्तापर्यंत मोठा भाऊ म्हणून मी कधीच तुझ्यावरती आवाज चढवला नाही, कधी हात उगारला नाही. पण सौमित्र, आता मी तुझ्यावरती हात उगारेन ना, उगाच मी तुला मारेन. तेव्हा आता तू इथून गेलास तरी चालेल, आत्ताच सांगतोय. नाहीतर आता कानाखाली द्यायला मला वेळ लागणार नाही. तेव्हा इथे आता खूपच जास्त सौमित्राला वाईट वाटतं आणि तो लगेच तिथून बाहेर पडतो. तेव्हा जानकी म्हणते, ऋषिकेश तुम्ही कुणाचा राग कुणावरती का काढताय? या सगळ्यामध्ये सौमित्र भाऊजींची काय चुकी आहे? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, जानकी तू त्या सौमित्राची बाजी घेऊ नकोस आणि अजिबात त्या ठिकाणी तू पाऊलसुद्धा ठेवायचं नाही त्या रणदिवेंच्या घरामध्ये, आत्ताच सांगतोय तुला. तेव्हा इथे आता ऋषिकेश म्हणत असतो, अगं कुणी आपलं नाही आहे, हे लोक आपलं आपलं करतात. नालायक लोक आपला गैरफायदा घेतात आणि मग आपल्या मागूनच आपल्या पाठीमागे खंजीर खुपसतात. तो अजिबात त्यांच्या बोलण्यावरती विश्वास ठेवू नकोस आणि त्या घरामध्ये पाऊलसुद्धा ठेवू नकोस, आत्ताच सांगतो मी तुला. तेव्हा जानकी म्हणते, तिथे नाही जाणार, पण सौमित्र भाऊजींची माफी तर मागू शकते ना, मी आलेच. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, जानकी जाऊ नकोस. तरीसुद्धा जानकी म्हणते, नाही, या बाबतीत मी तुमचं काहीसुद्धा ऐकणार नाही आहे. त्यानंतरला इथे ऐश्वर्या सांगत असते, की तिने जानकीला तिची गाडी कशी पुसायला लावली. तेव्हा आजी म्हणत असते, अगं वा वा, त्या जानकीकडून मस्त गाडी साफ करून घेतलीस. एक काम कर गुंडे, उद्यापासून आहे ना आपल्या सगळ्या गाड्या तिथे घेऊन जा आणि छान पुसून स्वच्छ करून घेऊन ये. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, हो, म्हणजे आता सगळ्या गाड्या मी तिथे घेऊन जायचं आणि तिच्याकडून पुसून घ्यायच्या का? तेव्हा इथे आता आजी म्हणत असतात, अगं एक गोष्ट तर तुला अजिबात माहितीच नाही आहे. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, कुठली? आणि आजी, आपल्या घरामध्ये कोणीच माणसं नाही आहेत, तो सौमित्र आणि ती डिनर सेट म्हणजे ती अवंतिका, हे दोघेजण कुठे गेलेत? तेव्हा आजी म्हणतात, अगं हो, तुला खूप महत्त्वाची गोष्ट मी इथे सांगायला आले होते. सौमित्र आणि अवंतिका या दोघांना मी बोलताना ऐकलं. नानासाहेबांच्या रूमच्या बाहेर मी सीताफळ खात बसले होते. तेव्हा नानासाहेब त्या दोघांना सांगत होते, की जानकीला इथे घेऊन या म्हणून. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, काहीही झालं तरीसुद्धा या जानकी या घरामध्ये पाऊल ठेवणार नाही आणि ही गोष्ट तुम्ही आजी मला आता सांगताय. तेव्हा इथे आता अवंतिका म्हणत असते, सौमी प्लीज, दादा जे काही बोलले प्लीज त्याचं वाईट वाटून घेऊ नकोस. तेव्हा सौमित्र म्हणतो, नाही अवंतिका, अजिबात नाही. दादा जे काही बोलला त्याचं मला अजिबात वाईट वाटत नाही आहे. अगं दादाच्या मनामध्ये एवढा राग आहे ना, एवढं त्याला वाईट वाटलं आहे, त्याला असं वाटतंय की कुणाच्या तरी थोबाडीत द्यावी आणि दादाने जर मला मारलं तरीसुद्धा चालेल. त्याचा जर राग शांत होणार असेल तर मी त्याची थोबाडीत खायलासुद्धा तयार आहे. तेव्हा इथे अवंतिका म्हणते, त्या ऐश्वर्याला मी सोडणार नाही आहे. ज्या हाताने तिने
जानकी वहिनीच्या कपाळाला खोटं नाणं लावलं ना, त्याच हाताला पकडून आता मी तिला घरातून बाहेर काढते की नाही बघच तू. आता मी शांतपणे काही करणार नाही आहे. तेव्हा जानकी म्हणते, नाही असं नाही करायचं अवंतिका, एवढा राग बरा नाही. मला आता आपल्या घरामध्ये भांडणं, क्लेश, वादविवाद काहीच नको आहेत. आणि त्या ऐश्वर्याच्या तोंडाला तर तू अजिबातच लावू नकोस. हे बघ ऐश्वर्या खूपच जास्त नीच असली तरीसुद्धा आपल्याला तिच्या पातळीला उतरायचं नाही आहे. अवंतिका, जे काही करशील ते शांतपणे कर आणि माझ्यासाठी तुम्ही त्या घरामध्ये वाद करू नका प्लीज. हे बघ शपथ आहे माझी तुला, वचन दे तूसुद्धा मला. आणि इथे जानकीने आता घरामध्ये क्लेश नको म्हणून अवंतिकाकडून वचन घेतलेलं असतं. आणि इथे जानकी म्हणते, सौमित्र भाऊजी, हे तुम्हाला जे काही बोलले त्यासाठी मी तुमची हात जोडून माफी मागते. ते रागात होते म्हणून तुम्हाला तसं बोलले. तेव्हा इथे जानकी म्हणत असते की आम्हाला कोणीच नाही आहे, आम्ही आता एकटे आहोत. फक्त तुम्ही दोघेजण आहात आम्हाला. आणि तुम्हीसुद्धा जर यांच्या बोलण्याचा राग म्हणून जर तुम्ही आमच्याबरोबर नातं तोडलं तर मग आम्हाला कोण आहे. तुम्ही प्लीज यांच्या बोलण्याचा अजिबात राग नका मानू. मी तुमची माफी मागते हवं तर. तेव्हा सौमित्र म्हणतो, नाही वहिनी नाही, अगं तू प्लीज माझ्यासमोर हात जोडू नकोस. मला अजिबात दादाच्या बोलण्याचा राग नाही आला आहे. मला कळतं आहे तो खूप जास्त चिडला आहे. तेव्हा इथे अवंतिका म्हणते, अरे पण सौमी, यांची काही चुकी नसताना त्या ऐश्वर्याचं असं वागणं का त्यांनी सहन करायचं. अरे आपण दादा आणि वहिनींना घरामध्ये आणण्यासाठी एवढे प्रयत्न करतोय आणि ती ऐश्वर्या उगाचच सगळ्यांचे कान भरत बसली आणि दुसऱ्यांना त्रास देत बसली. तेव्हा इथे सौमित्र म्हणतो, वहिनी अगं पण नानांना खरंच तुला भेटायचं आहे, त्याचं काय करायचं. त्या ऐश्वर्याने जर माती खाल्ली नसती तर कदाचित दादांनी तुला पाठवलं असतं. तेव्हा जानकी म्हणते, हे बघा सौमित्र भाऊजी, तुम्हाला तर माहिती आहे ऋषिकेश आता खूप रागवलेत. त्यांच्या विरोधात जाऊन मी आता नाही येऊ शकत. तेव्हा सौमित्र म्हणतो, वहिनी तू बनवलेल्या फराळाची शपथ आहे तुला. तू प्लीज ये. नानांची मनापासून इच्छा आहे तुला भेटायची. कदाचित नानांना तुला काही सांगायचं असेल, प्लीज नाही म्हणू नकोस. तेव्हा जानकी म्हणते, हे बघा सौमित्र भाऊजी, आता मी काहीच बोलत नाही आहे. कारण ऋषिकेश रागवलेत तुम्ही बघितलं. पण ऋषिकेश कामाला बाहेर गेल्यानंतर मी वाटलंच तर नानांना भेटायला येईन. म्हणजे थोड्या वेळासाठी. तुमच्या दोघांची आणि नानांची जर तीच इच्छा असेल ना, तर ऋषिकेश नावाची इथे जी लक्ष्मी रेषा आहे ती पार करायला मी तयार आहे, असं जानकी म्हणत असते. तर इथे आता सुमित्रा घराच्या शांततेसाठी इथे आता तपस्या करत बसलेली असते. तेवढ्यातच तिथे ऐश्वर्या आणि आजी दोघीजणी येतात. तेव्हा सुमित्रा म्हणते, काय झालं. तेव्हा आजी म्हणते, अगं काय झालं काय, तुला माहिती आहे का तो सौमित्र कुठे गेलाय. सौमित्र आणि अवंतिका दोघेजणं त्या जानकीला घरी आणायला गेलेत. तेव्हा इथे सुमित्रा म्हणते, नाही नाही असं काय नाही आहे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, नाही आई, असंच आहे. आता तुम्हीच मला सांगा, नानांना जर महत्त्वाची गोष्ट सांगायची असेल तर तुम्हाला आधी सांगतील की नाही, तुमच्यापासून नाना काही लपवतील का. तेव्हा सुमित्रा म्हणते, नाही अजिबात नाही, ते मला सगळं सांगतात. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की तुम्हाला माहिती आहे का आई, सौमित्र भाऊजी आणि ही अवंतिका आहेत ना, हे दोघेजणं काही ऐकायला तयार नाही आहेत. त्या जानकीला या घरामध्ये आणण्यासाठी खूप प्रयत्न करत आहेत. तेव्हा सुमित्रा म्हणते, नाही नाही, ते दोघे असं काही करणार नाही आहे आणि त्या जानकीला कोण घरात घेणार. तेव्हा इथे आजी म्हणत असतात, त्या दोघांचं असं म्हणणं आहे की नानासाहेबांनी त्यांना सांगितले की जानकीला इथे घेऊन या म्हणून, कारण त्यांना भेटायचं आहे. तुझा विश्वास आहे का या गोष्टीवरती. तेव्हा सुमित्रा म्हणते, नाही, पण सौमित्र याबद्दल मला काहीसुद्धा म्हणालेलं नाही आहे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, हे बघा आई, मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की ज्या बाईने नानांना धक्का दिला, या प्रॉपर्टीसाठी ती भांडत होती, त्या बाईला या घरामध्ये आपण पुन्हा कसं काय घ्यायचं. तिने या घरामध्ये क्लेश निर्माण केला आहे, भावाभावामध्ये भांडणं लावून दिली. तुमच्या लाडक्या ओवीला तिने तुमच्यापासून दूर केलेला आहे आणि आता पुन्हा या घरामध्ये ती येण्याचा प्रयत्न करते आणि मग पुन्हा क्लेश होणार, पुन्हा वादविवाद होणार. आणि आई, हे बघा, जेव्हा ती जानकी इथे येईल ना, तेव्हा ती नानांना पुन्हा त्रास देण्याचा प्रयत्न करेल. नाना अजून पूर्णपणे रिकवरसुद्धा झालेले नाही आहेत आणि ती जानकी जर अशा अवस्थेत नानांच्या समोर आली आणि नानांना त्रास झाला तर आपण एवढी मोठी रिस्क नानांच्या बाबतीत घेऊ शकतो का आई, सांगा बरं तुम्ही.
तेव्हा सुमित्रा म्हणते, नाही अजिबात नाही. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, म्हणूनच मी तुम्हाला सांगते, काहीसुद्धा झालं ना तरीसुद्धा त्या जानकीला कुणाच्याही सांगण्यावरून घरामध्ये घ्यायचं नाही. तेव्हा सुमित्रा म्हणते, अजिबात नाही. ती जानकी इथे आली ना तरीसुद्धा मी तिला घरामध्ये घेणार नाही आहे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, मलासुद्धा तेच हवे आहे. म्हणजे आत्तापर्यंत या घरामध्ये जानकी वहिनींनी खूपच दमदाटी केली ना आणि आता ते करता येत नाही आहे. आता अवस्था खूप बिकट आहे. म्हणून सौमित्र भाऊजी आणि अवंतिकाची ती मदत घेत आहेत आणि या घरामध्ये येण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पण तुम्हीसुद्धा त्यांना अजिबात घरामध्ये घेऊ नका. तेव्हा इथे सुमित्रा म्हणते, अजिबात नाही. मी तर तिला पाऊलसुद्धा ठेवू देणार नाही आहे. तेव्हा इथे डोरबेलचा आवाज येतो. तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते की अवंतिका आणि सौमित्र भाऊजी आले असतील. तेव्हा सुमित्रा जाते आणि स्वतः दरवाजा उघडते. तेव्हा तिथे आता सौमित्र आणि अवंतिका दोघेजण आलेले असतात. तेव्हा सुमित्रा म्हणते, काय कुठे गेला होतात तुम्ही दोघेजणं? तेव्हा इथे सौमित्र ऐश्वर्याकडे आणि आजीकडे बघतो आणि म्हणतो, का या दोघींनी तुला सांगितलं नाही की काय मी कुठे गेलो होतो ते? तेव्हा इथे आजी आता लगेचच घाबरते. तेव्हा सौमित्र जात असतो. तेव्हा इथे सुमित्रा म्हणत असते, मी काय विचारते सौमित्र, कुठे गेला होतास तू? आणि त्या जानकीला या घरामध्ये परत आणायला गेला होतास आणि ज्या जानकीने तुझ्या नानानं धक्का दिला तिला तू इथे परत आणणार आहेस? हे बघ, मला ते अजिबात मान्य नाही आहे. जानकी या घरामध्ये पाऊलसुद्धा ठेवणार नाही, कळलं तुला? अजिबात मी तिला इथे येऊ देणार नाही आहे. तेव्हा अवंतिका म्हणत असते, पण आई तुम्हाला नाही माहिती, ही नानांचीच इच्छा आहे. नानांनी आम्हाला खाणाखुणा करून सांगितलं की जानकी वहिनींना इथे घेऊन या म्हणून, म्हणून आम्ही तिथे गेलो होतो. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणत असते की तुमच्या दोघांची जी इच्छा आहे ती नानांच्या तोंडून बोलू नका. नाना अजून पूर्णपणे रिकवर झालेले नाही आहेत आणि जर नानांची तशी इच्छा असती तर त्यांनी आईंना आधी सांगितलं असतं ना. तुम्हाला का सांगितलं असतं? पण तुम्हाला दोघांनासुद्धा ती जानकी वहिनी या घरामध्ये हवी आहे ना. हत्ती बनून सगळीकडे फिरत होती, मग आता काय झालं? तेव्हा इथे आजी म्हणत असतात, काहीही झालं ना तरीसुद्धा जानकी आणि ऋषिकेश या घरामध्ये येता कामा नये. अरे सौमित्र, तुझ्या नानांना धक्का दिलाय त्या जानकीने, असं असतानासुद्धा तू तिला इथे परत आणायला निघालेस? अरे खरं तर आहे ना, तू त्या दोघांच्या एक एक कानाखाली लावून द्यायला हवी आहे. त्यांनी एवढा मोठा गुन्हा केला आहे आणि तू त्याच माणसाने या घरामध्ये परत आणण्यासाठी धडपड करतोयस. अरे का, कशासाठी? तू उलट त्यांच्या कानाखाली दे आणि त्यांना चांगला धडा शिकव. तेव्हा इथे आता सौमित्र म्हणत असतो की आजी, राहू दे तुझं म्हणणं. तू कुणाची भाषा बोलतेस ना मला बरोबर माहिती आहे. आता फक्त नाना आहेत ना खाणाखुणा करतायत, पण नाना लवकरच बोलायला लागतील ना तेव्हा सत्य काय आहे ते सगळ्यांच्या समोर येईल. जानकी वहिनी आणि नानांना धक्का देईल या गोष्टीवरती मी कधीच विश्वास ठेवला नव्हता आणि नाही ठेवणार. आणि जेव्हा नाना स्वतःच्या तोंडाने हा गुन्हा कुणी केलाय ते कबूल करतील ना तेव्हा तू सांगशील ना तिच्यात थोबाडी देईन मी, कळलं तुला? आणि सौमित्र बोलत असताना ऐश्वर्याकडे बघतो. तेव्हा इथे आता सौमित्र म्हणत असतो, आई, जानकी वहिनीला मी बोलवायला गेलो होतो नानांसाठी, कारण नानांची ती इच्छा आहे. तेव्हा सुमित्रा म्हणत असते की ऋषिकेश आणि जानकी या घरामध्ये पुन्हा कधीच पाऊल ठेवणार नाही. सौमित्र, मी तुला शेवटचं सांगते, मी त्या जानकीला या घरामध्ये येऊ देणार नाही. तेव्हा इथे आता सौमित्राला खूप जास्त राग आलेला असतो. तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते, काय मग तुमचा प्लॅन फ्लॉप झाला ना? ती जानकी हत्ती बनून या घरामध्ये मिरवत होती ना, मग आता चुचुंदरी बनवून बिलातून घरामध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न करते का? पण एक गोष्ट मी सुद्धा तुम्हाला सांगते, या घरामध्ये जितके पण इथे होल असतील, भदगाडा असतील किंवा भोकं असतील, चिरा असतील, दरवाजा असेल, कुठूनही मी त्या जानकीला घरामध्ये शिरकाव करून देणार नाही. कारण प्रत्येक ठिकाणी हे ऐश्वर्या उभी आहे. तेव्हा अवंतिका म्हणते, याच हाताने तू गाडीवरती कॉफी सांडून जानकी वहिनींना पुसायला लावलीस ना, याच हाताने त्यांच्या कपाळावरती खोटं नाणं लावलंस. पण तरीसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेव, तू त्यांचं काही वाकडं करू शकणार नाही आहेस. याच हाताला पकडून आई तुला या घरातून बाहेर हाकलून देतील, कळलं का तुला? तेव्हा खरी मजा येईल. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणत असते, काही झालं ना तरीसुद्धा कुणीही माझं काही वाकडं करू शकणार नाही आहे. तेव्हा अवंतिका म्हणते, ते लवकरच कळेल तुला. आणि जे म्हणतेस ना दरवाजा, भोकं, खिडक्या, भगदाडं हे कितीही बंद केलेस ना तू तरीसुद्धा सत्य हे लपून राहत नाही. नाना बरे होतील आणि नाना स्वतःच्या तोंडाने हे कबूल करतील की नानांना धक्का तू दिला होतास, जानकी वहिनीने नाही. तेव्हा जानकी वहिनी मानाने या घरामध्ये परत येतील.
तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे सौमित्र जानकीला म्हणत असतो की जानकी वहिनी, म्हणजे नानांनी तुला इथे बोलावले, त्या ऐश्वर्या आणि आजीने आईला सांगितले, त्यामुळे आई आता तुला या घरामध्ये येऊ देणार नाही आहे. तू जेव्हा येशील तेव्हा सगळेजण चाकू सुऱ्या घेऊन दारामध्ये उभेच राहिले असतील. तेव्हा आता घरामध्ये येत असताना तुला खूप मोठा प्रॉब्लेम होणार आहे. तेव्हा इथे सौमित्र म्हणत असतो की आता कठीण झाले तुझं या घरामध्ये येणं, मग आता काय करायचं? तेव्हा इथे आता सौमित्रबरोबर जानकी तरीसुद्धा आलेली असते, पण तिने आपला गेटअप पूर्णपणे चेंज केलेला असतो. तिने इथे साडी घातलेली असते, त्याच्याऐवजी ड्रेस घातलेला असतो आणि पूर्ण चष्मा वगैरे लावून ती आता रणदिवेंच्या घरी आलेली असते. तेव्हा सुमित्रा तिच्याकडे बघतच राहते.